श्रीमंती आली असता लगेच लाईफस्टाईल बदलू नये असं सांगणाऱ्या आयुर्वेदिक उत्पादने परदेशातही पोहोचवणारे विकोचे गजानन केशवराव पेंढरकर आणि घरी दंतमंजन करून ते घरोघरी अगदी पायपीट करून विकणारे केशव विष्णू पेंढरकर यांच्या जिद्दीची कहाणी तशी 9 प्रकरणात शब्दांकित करण्यात आली आहे. इच्छा तेथे मार्ग हे सूत्र समोर ठेवत ज्या रीतीने सुभाष सावरकर यांनी हे शब्दांकन केलं आहे ते थक्क करणार आहे. मसूड में जान तो दातों की शान, यही है विको की पहचान हे घोषवाक्य देणाऱ्या आणि हिरड्या मजबूत होण्यासाठी कुठल्या प्रकारचे दंतमंजन पेस्ट लागते हे आयुर्वेदाच्या माध्यमातून सांगणाऱ्या पेंढरकरांना प्रसंगी अगदी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा त्रासही झाला. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या टूथपेस्ट बाजारात आल्या असता त्या टूथपेस्टला ग्राहकांची जोरदार मागणी असता आणि काही कंपन्यांचे नाव झाले असता विको उत्पादकाला त्यांनी ज्या खुबीने बाजारात स्थान मिळवून दिलं आणि परकीय मालाबरोबर स्वदेशीची जी टक्कर दिली ते खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.